तर मी इतर जे डॉक्युमेंट्स आहे ते सुद्धा शासनाला देण्यास तयार आहे। ज्या पीक विमा घोटाळा प्रकरणाला आमदार सुरेश धस यांनी वाचा फोडली होती त्याच्यावर आता कृषी विभागानं अहवाल सादर केलेला आहे आणि त्या अहवालामध्ये सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं उघडकीस आलेलं आहे। जवळपास 350 कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचं स्वतः कृषी मंत्र्यांनी मान्य केलंय। आमदार सुरेश धस आपल्याबरोबर, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। धस साहेब, 350 कोटी रुपयांचा घोटाळा आहे असं चौकशीचा अहवाल म्हणतो, आपली काय प्रतिक्रिया यावर? अजूनही सखोल चौकशी झालेली नाही। माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विधानसभेमध्ये म्हणजे नागपूरला विधानसभेत जाहीर केलेलं आहे की आम्ही याची सखोल चौकशी करू आणि त्याला वेळ पडली तर, हे मुख्यमंत्री म्हणाले, मी नाही, वेळ पडली तर महसूल, कृषी, एखादा गृह विभागाचे सचिव अशा 3-4 जणांची आम्ही समिती नेमू। माझी विनंती एकच आहे की कृषी मंत्री जे बोललेले आहेत त्याला मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही, कारण ते आत्ताशी चार्ज त्यांनी घेतलेला आहे। मला वाटतं ही प्राथमिक माहिती ही फक्त यांची दिलेली आहे, आपल्या म्हणजे काही प्रकरणांची दिली। कृषी मंत्री महोदयांकडे पुढच्या आठवड्यात येऊन मी बाड घेऊन येतो। ही 350 कोटीची नाही, हे 5000 कोटीच्या वरती याचा घोटाळा तुम्हाला दिसेल। परंतु त्याचबरोबर म्हणजे काल जेव्हा या प्रतिक्रिया येत होत्या तेव्हा त्यांची एक प्रतिक्रिया अशी सुद्धा होती कृषी मंत्र्यांची, जेव्हा त्यांना विचारलं की या प्रकरणामध्ये, कारण हा सगळा विमा जो आहे तो धनंजय मुंडे यांच्या कालावधीमध्ये ते कृषी मंत्री असताना सुरू करण्यात आलेली ही योजना होती, परंतु सुरेश धस हे त्यांना हा राजकीय आकसापोटी त्यांना या प्रकरणात ओढतायत असं त्यांचं म्हणणं। हे पहा, मला राजकीय आकाशापोटी वाढायची काय गरज आहे? मी काय म्हणतो ते ठीक आहे, मी 5000 कोटी बाजूला ठेवले, 350 कोटी, हे 350 कोटीचे जे लोक आरोपी आहेत ते सीएससी सेंटर हे परळीचे आणि दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन पीक विमा भरणारे लोक हे परळीचेच आहेत आणि ते ठराविक आहेत, शेतकरी नाहीत ते। हे एक पठ्ठ्या 8 जिल्ह्यामध्ये पीक विमा भरणार आहे, माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत। 8 जिल्ह्यामध्ये एक पठ्ठ्या फॉर्म भरतो, तो खरा शेतकरी आहे का? खरा शेतकरी नाही, हे खोटे शेतकरी आहेत। यांच्या आधार कार्डमध्ये फरक आहे, यांच्या पॅन कार्डमध्ये फरक आहे आणि अकाउंट नंबर मात्र परळीच्या ब्रँचचा दिला जातो। हे जे आहे त्यांना अकारण वाढण्याचं काय कारण आहे? त्यांनी कारण हे करून दिलंय ना, मग एवढ्या मोठ्या प्रमाणात, आणि हे आता 1 रुपयापासूनच झालंय असं नाहीये, त्याच्या आधी सुद्धा बीड जिल्हा पुढे आहेत। काही आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत 200 कोटीचा घोटाळा झालेला आहे पीक विम्याचा, त्यातले 68 कोटी रुपये हे परत भरले गेलेले। बीड आमचं जे आहे ना, बीड नाही, यांचे जे लोक आहेत हे पहिल्यापासूनच प्रावीण्य मिळवलेले लोक आहेत। हे जे प्रावीण्य मिळवलेले लोक आहेत हे यांच्यावरती मोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे। काल 4.25 लाख अर्ज जे आहे ते बोगस असल्याचं स्वतः कृषी मंत्र्यांनी सांगितलं। त्यावर जयंत पाटील यांनी अशी प्रतिक्रिया दिली की तुम्ही आता हे 4.25 लाख अर्ज बाद करताय, हे जरी खरं असलं तरी या अर्जांवर आतापर्यंत किती पैसे देण्यात आले याची माहिती दिली गेली। माझं म्हणणं काय, अर्ज बाद करून विषय संपणार आहेत का? नाही, त्यांनी चोरी करण्याच्या उद्देशाने पूर्णपणे तयारी केलेली, फक्त चोरी झाली नाही आणि काही प्रकरणामध्ये चोरी होऊन गेलेली, ते पैसे त्यांच्या अकाउंटवर गेलेत, खर्च झालेत, सगळं झालं। अहो, एकट्या डीसीसी बँकेत 200 कोटीचा घोटाळा आहे बीड जिल्ह्याचा, 1 रुपयाच्या अगोदरचा। ज्यावेळेस आपण शेतकऱ्यांकडनं प्रीमियम भरून घेत होतो त्यावेळेस सुद्धा 200 कोटीचा घोटाळा बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेला आहे आणि सर्वात अगोदर 3.5 कोटीचा झालेला आहे आणि ते 3.5 कोटीतले जे शेतकरी आहेत ते शेतकरी सुद्धा हे परळी तालुक्याचेच होते। 2 प्रश्न आणखी आहेत। एक महत्वाचा म्हणजे की धनंजय मुंडे यांनी याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। ते म्हणाले की मला थोडा संशय येत होता आणि म्हणून मी पत्र लिहिलेलं होतं जिल्हाधिकाऱ्यांना की याच्यात काही घोळ असेल तर लक्ष घाला। आता त्यांनी, ते स्वतः मालक आहेत, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र द्यायचं काय कारण? त्यांनी राज्याच्या सेक्रेटरीला पत्र द्यायला पाहिजे होतं। राज्यभर हे तुमचे जे शागिर्द आहे हे सगळे शागिर्द तुमच्या सगळ्या शेजारच्या जिल्ह्यात गेलेत, नागपूरपर्यंत गेलेत, अमरावतीपर्यंत गेलेत। एखाद्या वेळेस माझं म्हणणं आहे, मॅडम तुम्ही न्यूज 18 ह्याच्या आहेत ना, लोकमत,
न्यूज 18 लोकमत तुमचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसवरती सुद्धा एखाद्या वेळेस पीक विमा भरला असेल, नीट चेक करून घ्या. एक महत्वाचा प्रश्न असा की तुम्ही सातत्यानं दुसरीकडे संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण सुद्धा लावून धरतायत. तुम्ही म्हणताय बीडमध्ये पीक विमा भरणारं सुद्धा एक रॅकेट आहे. त्या हत्याकांडामधलं रॅकेट आणि हे पीक विम्याचं रॅकेट यांचा काही संबंध आहे का? हे दोघं एकमेकांशी जोडलेले आहेत. एकाच तालुक्यातले लोक निघतायत, फक्त परळीच तालुक्याचे लोक निघतायत. सगळीकडे विमा भरणारे परळीचे लोक आहेत. तुम्हाला भाड आणून दाखवू का पुढच्या आठवड्यात? रॅकेट आहे का? दोन्ही रॅकेट सेम आहेत. दोन्ही रॅकेट सेमच आहेत. इधर भी आका उधर भी आका, सब आका केच लोग आहे. बरं, शेवटचा प्रश्न की या संपूर्ण प्रकरणामध्ये आता तुम्ही कारवाईची मागणी केलेली आहे, परंतु कृषी मंत्री असं म्हणतायत की या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना तुम्ही राजकीय आकसापोटी गोवताय. राजकीय आकसापोटी अजून एकही शब्द वापरला नाही. कोकाटे साहेब म्हणले ना, कोकाटे साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही अजून तुमचा आत्ताशिक चार्ज घेतलेला आहे, तुम्हाला याची काही संपूर्ण माहिती नाही. संपूर्ण माहिती मिळाल्यावर नंतर बोला, आता बोलू नका, अशी माझी विनंती. संवाद साधल्याबद्दल ते होते सुरेश धस यांनी स्पष्ट केलेलं आहे की 5,000 कोटीचा हा घोटाळा आहे आणि शासनाला गरज असेल तर मी इतर जे डॉक्युमेंट्स आहे ते सुद्धा शासनाला देण्यास तयार आहे. ज्या पीक विमा घोटाळा प्रकरणाला आमदार सुरेश धस यांनी वाचा फोडली होती त्याच्यावर आता कृषी विभागानं अहवाल सादर केलेला आहे आणि त्या अहवालामध्ये सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं उघडकीस आलेलं आहे. जवळपास 350 कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचं स्वतः कृषी मंत्र्यांनी मान्य केलंय. आमदार सुरेश धस आपल्याबरोबर, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. धस साहेब, 350 कोटी रुपयांचा घोटाळा आहे असं चौकशीचा अहवाल म्हणतो, आपली काय प्रतिक्रिया यावर? अजून ही सखोल चौकशी झालेली नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विधानसभेमध्ये म्हणजे नागपूरला विधानसभेत जाहीर केलेलं आहे की आम्ही याची सखोल चौकशी करू आणि त्याला वेळ पडली तर, हे मुख्यमंत्री म्हणालेत, मी नाही, वेळ पडली तर महसूल, कृषी, एखादा गृह विभागाचे सचिव, अशा 3-4 जणांची आम्ही समिती नेमू. माझी विनंती एकच आहे की कृषी मंत्री जे बोललेले आहेत त्याला मी त्यांना त्यांच्या विरोधात बोलणार नाही, कारण ते आत्ताशी चार्ज त्यांनी घेतलेला आहे. मला वाटतं ही प्राथमिक माहिती ही फक्त यांची दिलेली आपल्या म्हणजे काही प्रकरणांची दिली. कृषी मंत्री महोदयांकडे पुढच्या आठवड्यात येऊन मी बाड घेऊन येतो. ही 350 कोटीची नाही, हे 5,000 कोटीच्या वरती याचा घोटाळा तुम्हाला दिसेल. परंतु त्याचबरोबर म्हणजे काल जेव्हा या प्रतिक्रिया येत होत्या तेव्हा त्यांची एक प्रतिक्रिया अशी सुद्धा होती कृषी मंत्र्यांची, जेव्हा त्यांना विचारलं की या प्रकरणामध्ये, कारण हा सगळा विमा जो आहे तो धनंजय मुंडे यांच्या कालावधीमध्ये ते कृषी मंत्री असताना सुरू करण्यात आलेली ही योजना होती, परंतु सुरेश धस हे त्यांना हा राजकीय आकसापोटी त्यांना या प्रकरणात ओढतायत असं त्यांचं म्हणणं. हे पहा, मला राजकीय आकाशापोटी वाढायची काय गरज आहे? मी काय म्हणतो ते ठीक आहे, मी 5,000 कोटी बाजूला ठेवले, 350 कोटी, हे 350 कोटीचे जे लोक आरोपी आहेत ते सीएससी सेंटर हे परळीचे आणि दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन पीक विमा भरणारे लोक हे परळीचेच आहेत आणि ते ठराविक आहेत, शेतकरी नाहीत ते. हे एक पठ्ठ्या 8 जिल्ह्यामध्ये पीक विमा भरणार आहे. माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. 8 जिल्ह्यामध्ये एक पठ्ठ्या फॉर्म भरतो, तो खरा शेतकरी आहे का? खरा शेतकरी नाही. हे खोटे शेतकरी आहेत. यांच्या आधार कार्डमध्ये फरक आहे, यांच्या पॅन कार्डमध्ये फरक आहे आणि अकाउंट नंबर मात्र परळीच्या ब्रँचचा दिला जातो. हे जे आहे त्यांना अकारण वाढण्याचं काय कारण आहे? त्यांनी कारण हे करून दिलंय ना. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात, आणि हे आता 1 रुपयापासूनच झालंय असं नाहीये, त्याच्या आधी सुद्धा बीड जिल्हा पुढे आहेत. काही आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत 200 कोटीचा घोटाळा झालेला आहे पीक विम्याचा, त्यातले 68 कोटी रुपये हे परत भरले गेलेले. बीड आमचं जे आहे ना, बीड नाही, यांचे जे लोक आहेत हे पहिल्यापासूनच प्रावीण्य मिळवलेले लोक आहेत. हे जे प्रावीण्य मिळवलेले लोक आहेत हे यांच्यावरती मोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. काल 4.25 लाख अर्ज जे आहे ते बोगस असल्याचं स्वतः कृषी मंत्र्यांनी सांगितलं. त्यावर जयंत पाटील यांनी अशी प्रतिक्रिया दिली की तुम्ही आता हे 4.25 लाख अर्ज बाद करताय. हे जरी खरं असलं तरी या अर्जांवर आतापर्यंत किती पैसे देण्यात आले याची माहिती दिली गेली. माझं म्हणणं काय, अर्ज बाद करून विषय संपणार आहेत का? नाही.
त्यांनी चोरी करण्याच्या उद्देशाने पूर्णपणे तयारी केलेली आहे. फक्त चोरी झाली नाही आणि काही प्रकरणामध्ये चोरी होऊन गेलेली. ते पैसे त्यांच्या अकाउंटवर गेलेत, खर्च झालेत, सगळं झालं. अहो, एकट्या डीसीसी बँकेत 200 कोटीचा घोटाळा आहे बीड जिल्ह्याच्या. 1 रुपयाच्या अगोदरचा. ज्यावेळेस आपण शेतकऱ्यांकडनं प्रीमियम भरून घेत होतो त्यावेळेस सुद्धा 200 कोटीचा घोटाळा बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेला आहे आणि सर्वात अगोदर 3.5 कोटीचा झालेला आहे. आणि ते 3.5 कोटीतले जे शेतकरी आहेत ते शेतकरी सुद्धा हे परळी तालुक्याचेच होते. 2 प्रश्न आणखी आहेत. एक महत्वाचं म्हणजे की धनंजय मुंडे यांनी याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. ते म्हणाले की मला थोडा संशय येत होता आणि म्हणून मी पत्र लिहिलेलं होतं जिल्हाधिकाऱ्यांना की याच्यात काही घोळ असेल तर लक्ष घाला. आता त्यांनी ते स्वतः मालक आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना पत्र द्यायचं काय कारण? त्यांनी राज्याच्या सेक्रेटरीला पत्र द्यायला पाहिजे होतं. राज्यभर हे तुमचे जे शागिर्द आहे हे सगळे शागिर्द तुमच्या सगळ्या शेजारच्या जिल्ह्यात गेलेत, नागपूरपर्यंत गेलेत, अमरावतीपर्यंत गेलेत. एखाद्या वेळेस माझं म्हणणं आहे मॅडम, तुम्ही न्यूज 18 ह्याच्या आहेत ना, लोकमत, न्यूज 18 लोकमत, तुमचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसवरती सुद्धा एखाद्या वेळेस पीक विमा भरला असेल, नीट चेक करून घ्या. एक महत्वाचा प्रश्न असा की तुम्ही सातत्यानं दुसरीकडे संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण सुद्धा लावून धरतायत. तुम्ही म्हणताय बीडमध्ये पीक विमा भरणारं सुद्धा एक रॅकेट आहे. त्या हत्याकांडामधलं रॅकेट आणि हे पीक विम्याचं रॅकेट यांचा काही संबंध आहे का? हे दोघं एकमेकांशी जोडलेले आहेत. एकाच तालुक्यातले लोक निघतायत, फक्त परळीच तालुक्याचे लोक निघतायत. सगळीकडे विमा भरणारे परळीचे लोक आहेत. तुम्हाला भाड आणून दाखवू का पुढच्या आठवड्यात? रॅकेट आहे का? दोन्ही रॅकेट सेम आहेत. दोन्ही रॅकेट सेमच आहेत. इधर भी आका उधर भी आका, सब आका केच लोग आहे. बरं, शेवटचा प्रश्न की या संपूर्ण प्रकरणामध्ये आता तुम्ही कारवाईची मागणी केलेली आहे, परंतु कृषी मंत्री असं म्हणतायत की या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना तुम्ही राजकीय आकसापोटी गोवताय. राजकीय आकसापोटी अजून एकही शब्द वापरला नाही. कोकाटे साहेब म्हणले ना, कोकाटे साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही अजून तुमचा आत्ताशिक चार्ज घेतलेला आहे, तुम्हाला याची काही संपूर्ण माहिती नाही. संपूर्ण माहिती मिळाल्यावर नंतर बोला, आता बोलू नका, अशी माझी विनंती. आमच्याशी संवाद साधल्याबद्दल ते होते सुरेश धस यांनी स्पष्ट केलेलं आहे की 5,000 कोटीचा हा घोटाळा आहे आणि